मागील काही दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शिक्षकांसाठी निर्णय दिलेला होता. त्यामध्ये टी-ई-टी पास करणं हे 53 वयापेक्षा कमी म्हणजे आतमध्ये जे असतील त्यांना या ठिकाणी टी-ई-टी पास करणं हे कंपल्सरी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा या निकालाच्या विरोधामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करण्यात आली, ती रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याच्यानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयानं याच्यामध्ये त्या रिव्ह्यू पिटिशनवरती निर्णय देताना फक्त काय केलं तर टी-ई-टी पास करणे हे प्रत्येक शिक्षकाला कंपल्सरी असेल, म्हणजे 53 वर्षापेक्षा कमी वयाच्या आणि ज्यांना पदोन्नती पाहिजे त्यांना सुद्धा टी-ई-टी पास करणं कंपल्सरी असेल, अशा प्रकारचा निर्णय दिला. आणि रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून फक्त जी काही डेडलाईन होती ती 2 वर्षाच्या काय केलेली आहे, वाढवलेली आपल्याला पाहायला मिळते 31 ऑगस्ट 2028 पर्यंत. आता हा निर्णय सुप्रीम कोर्टाचा आल्याच्या नंतर महाराष्ट्रामधीलच नव्हे तर भारतामधील शिक्षक वर्गामध्ये एक अस्वस्थता आपल्या या ठिकाणी पाहायला मिळते. त्यांचं म्हणणं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय की आपण टी-ई-टी आपल्यावरती जी पास करण्यासाठी सांगितलेली आहे, परीक्षा पास करायला आमचा विरोध नाहीये किंवा परीक्षा द्यायला आमचा विरोध नाहीये, पण म्हणजे हा वर्ग बऱ्याच वेळा मी सोशल मीडियावरती थोडा जास्त ॲक्टिव्ह असतो त्यामुळे या चर्चा मी ऐकलेल्या आहेत. आमचा टी-ई-टीला या ठिकाणी विरोध नाहीये, पण बाकीच्या परीक्षार्थींप्रमाणे आम्हाला या प्रवाहासोबत या ठिकाणी त्यांच्याप्रमाणे जर आम्हाला क्रायटेरिया लावला जात असेल तर निश्चितपणे ते अन्यायकारक असणार आहे. ह्याचं कारण असं आहे की शिक्षकांना वेगवेगळ्या प्रकारची असणारी कामं म्हणजे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्याही व्यतिरिक्त काही कामं ही शिक्षकांना घालून दिलेली असतात. आणि इतक्यात जर बघितलं तर त्याचबरोबरीनं जनगणनेचं हे जे काम आहे ते सुद्धा शिक्षकांकडे आलेलं पाहायला मिळते. त्याचबरोबर मतदार नोंदणी असेल वगैरे वगैरे अशा पद्धतीची एक ना अनेक कामं ही शिक्षक वर्गाकडे असतात. मग शिक्षकांचं म्हणणं असं आहे की यांच्यासोबत म्हणजे बाहेरचा वर्ग आहे त्यांच्यासोबत जर आम्हाला तुम्ही कम्पेअर करत असाल तर निश्चितपणे हे आमच्यावरती अन्यायकारक असणार आहे. ते फुल टाईम अभ्यास करणारे आहेत आमच्यासोबत, आम्हाला आमचं कर्तव्यही पार पाडायचंय, सरकारनं त्याच्या व्यतिरिक्त दिलेलं तेही कर्तव्य पार पाडायचं आणि तरीही आम्हाला टी-ई-टी पास करण्यासाठी एकच क्रायटेरियामध्ये जर तुम्ही बसवणार असाल तर निश्चितपणे काय असणार आहे, ते चुकीचं ठरणार आहे. त्याच्यासाठी शिक्षकांचा विरोध असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि एक चर्चा अलीकडच्या कालखंडामध्ये येताना पाहायला मिळते की याच्यासाठी शिक्षकांसाठी स्वतंत्र वेगळ्या पद्धतीनं वेगळा अभ्यासक्रम असणार आहे. तुम्ही काय करा, परीक्षा आयोजित करा, त्याच्यामध्ये या ठिकाणी आम्ही हे करू, ठीक आहे. ॲक्च्युली महाराष्ट्रात लहान आहे म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये या ठिकाणी आमचं कौशल्य दाखवून देऊ. आणि दुसरं आहे की या ठिकाणी गुणामध्ये शिथिलता, म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, गुणामध्ये तरी शिथिलता द्या किंवा वेगळ्या पद्धतीचं. आता याच्यामध्ये शक्यता नेमक्या काय आहेत ही चर्चा आहे. फक्त याच्यावरती सरकार काय निर्णय घेईल, नेमके अडथळे काय आहेत ते आपण इथं पाहून घेऊया. तर पहिला लक्षात घ्या तुम्ही की समजा आपण म्हटलं की या ठिकाणी काय आहे तर वेगळी टी-ई-टी. आता टी-ई-टी पास करत असताना लक्षात ठेवायचं की सुप्रीम कोर्टानं दिलेला निर्णय हा फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये किंवा एका कोणत्या राज्यापुरता नाहीये, तो भारतभरातील सर्व शिक्षकांना काय असणार आहे, कंपल्सरी असणार आहे, बरोबर. आता मग याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा वेगळी टी-ई-टी जर या ठिकाणी आयोजित करायचं म्हटलं तर प्रत्येक राज्याच्या याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक राज्याची एक वेगळी टी-ई-टी आहे, वेगळी टी-ई-टी, ठीक आहे, प्रत्येक राज्यानुसार, ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे तर केंद्राची एक सीटेट आहे, सेंट्रल टी-ई-टी आहे. मग जर वेगळ्या पद्धतीने आयोजित करायचं म्हणलं तर प्रत्येक राज्य सरकारला याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि केंद्र स्तरावरून जी सेंट्रल टी-ई-टी होती आहे त्यांना सुद्धा वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी काय करावं लागणार आहे, आयोजन करणार आहे. आणि हे मुख्यतः अडथळ्याचं ठरू शकतं की काही शिक्षकांचं म्हणणं आहे आम्ही जे काम करतो आहोत, आम्ही ज्या पद्धतीने टीच करतो आहोत त्याच्यावरती तुम्ही काय करा, त्याच्यावरती आमची टीचिंगची गुणवत्ता तपासा, बरोबर. तुम्ही डायरेक्टली एमपीएससीच्या प्रमाणे जर पेपर डिझाईन करणार असाल आणि त्याच्यानुसार आमची जर या ठिकाणी हे करणार असाल तर ते निश्चितपणे अन्यायकारक ठरणार आहे. कारण एमपीएससी प्रमाणे द्यायलाही अडचण नाही, पण आमच्याकडं कामाचा प्रेशर, कामाचा लोड एवढा आहे की तेवढा अभ्यास करणं शक्य होणार नाहीये. आणि म्हणून मग या ठिकाणी ही मागणी होती आहे की वेगळ्या टी-ई-टीची तुम्ही इथं निर्मिती करा. पण याला मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, अडथळा निर्माण होणार आहे. कारण सेंट्रल टी-ई-टी देशस्तरावरती वेगळ्या पद्धतीने शिक्षकासाठी आयोजित करावं लागेल आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी राज्य, प्रत्येक राज्यानुसार या ठिकाणी टी-ई-टीची जी काही आहे रचना आहे ती वेगळ्या पद्धतीने करावं लागेल. प्रत्येक राज्याला अभ्यासक्रम वेगळा इथं निर्माण करावा लागणार आहे. सो हे सध्या तरी या ठिकाणी अडगळीच दिसू शकतंय. आता दुसरी गोष्ट आहे, दुसरी गोष्ट या ठिकाणी जर बघितली, दुसरी शक्यता आपल्याला पाहायला मिळते की आहे त्याच अभ्यासक्रमामध्ये या ठिकाणी काय केलंय. आता आपल्याला माहिती आहे की आता सध्या जर टी-ई-टी पास करायची असेल तर जे काही आरक्षित प्रवर्ग आहेत,
आरक्षित प्रवर्गाला किती टक्के या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे? 55%. ठीक आहे, म्हणजे साधारणतः या ठिकाणी 81-82 मार्क तुम्हाला 150 पैकी येणं गरजेचं आहे, 55%. आणि जो ओपन कॅटेगरी आहे यांच्यासाठी या ठिकाणी जर बघितलं तर 60%ची अट या ठिकाणी घालून दिलेली पाहायला मिळते, आहे का नाही? मग आता शिक्षक वर्गांचं दुसरी जी मागणी आहे ती काय आहे? तुम्ही आरक्षित प्रवर्ग, ओपन कॅटेगरी आणि तिसरा या ठिकाणी एक प्रवर्ग तयार करा, तो म्हणजे कार्यरत शिक्षक. मग कार्यरत शिक्षक हा वेगळा प्रवर्ग असेल आणि याच्यामध्ये या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं तर यांना तुम्ही यांच्याही पेक्षा जवळपास साधारणतः या ठिकाणी इथं 40 ते 45-50% पर्यंत तुम्ही काय करू शकता या ठिकाणी याचं इथं पासिंगचा क्रायटेरिया लावू शकता किंवा जे काय असेल ते. म्हणजे एक उदाहरणादाखल सांगितलंय की तुम्ही काय करा, यांच्याही पेक्षा एक वेगळ्या या ठिकाणी आम्हाला कमी मार्कामध्ये पासिंगचा क्रायटेरिया लागू करा, आम्ही ते या ठिकाणी तयार असू, असं काही वर्गाचं म्हणणं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी हा मार्ग इथं काय केला जाऊ शकतो तर इथं होऊ शकतो. हा थोडा सोपा आहे. का बरं सोपा? याच्यासाठी आहे की लक्षात ठेवा, इथं जर बघितलं ना एवढा सोपा नाही. केंद्र स्तरावरून त्यांना काय करावं लागणार आहे? केंद्र स्तरावरून हे निर्देश द्यावे लागणार आहेत. हे राज्य स्तरावरती निर्देश देऊन किंवा राज्य स्तरावरून हा निर्णय घेऊन इथं उपयोग होणार नाहीये. काय करावं लागणार आहे? केंद्र स्तरावरून सीटीईटी जे आहे, सीटीईटीच्या नियमामध्ये बदल केल्याच्या नंतर त्यांनीच निर्देश देणं गरजेचं आहे की तुम्ही काय करा, संपूर्ण भारतातील राज्य सरकारांनी सुद्धा या पद्धतीचे या ठिकाणी तुम्ही प्रवर्ग तयार करा आणि कार्यरत शिक्षकांसाठी थोडी सूट द्या, अशी एक मागणी या ठिकाणी थोडीशी याच्यापेक्षा, मी थोडीशी का म्हणतोय, याच्यापेक्षा कशी आहे, वेगळी आहे आणि ती करता येऊ शकेल. आता ती केली जावी अशा प्रकारची मागणी बऱ्याच शिक्षक संघटनांनी, खरं तर बघितलं तर काही शिक्षक संघटना अजूनही लढाई करतायत की नाही आमच्यावरती टीईटी बंधनकारक केली जाऊ शकत नाहीये आणि ती करणारच आहेत. त्यासाठी त्यांच्या या ठिकाणी त्यांना शुभेच्छाच आहेत. पण या प्रकारामध्ये जर सर्वोच्च न्यायालयानं केलंय आणि जेव्हा रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी जेव्हा तुमची त्याच्यावरती निर्णय तुमच्या विरोधामध्ये जर जात असेल तर निश्चितपणे हा निर्णय शक्यतो कायम राहील अशीच शक्यता पुढे आहे. आणि त्यामुळं टीईटी सध्या तरी हा प्रश्न जो आहे लक्षात ठेवा, सध्या तरी या ठिकाणी पासिंगचा क्रायटेरिया कोणता आहे? तुमचा 55 आणि 60% आहे. पण मागणी या प्रकारची होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, मागणी होते आहे. त्यामुळं याला काय करायचं या ठिकाणी थोडंसं म्हणजे सध्या तरी यानुसारच तयारी करा. सध्या तर याच्यानुसारच तयारी करणं क्रमप्राप्त आहे. भविष्यामध्ये कदाचित या ठिकाणी सरकारनं याच्यावरती विचारविनिमय करावा आणि त्या विचारविनिमयानुसार प्रामुख्याने या ठिकाणी कार्यरत शिक्षकांसाठी वेगळा प्रवर्ग तयार करता येऊ शकतो का याच्या संदर्भातील शक्यतांचा सुद्धा सरकारनं विचार केला पाहिजे, हे तुम्हाला या ठिकाणी म्हणणं आहे. म्हणजे आपल्या या ठिकाणी त्याला कायम शिक्षकांच्या बाजूने आम्ही उभे असू. ठीक आहे, अशा पद्धतीने या ठिकाणी हे तुम्हाला लक्षात येऊन जातंय. हा निर्णय प्रामुख्यानं तुम्हाला भविष्यामध्ये कदाचित सरकारनं जर विचार केला तरी सर्वात अगोदर याचा विचार होईल, याच्याही पेक्षा याचा या ठिकाणी विचार केला जाऊ शकतो. आता इथे सरकारचं म्हणणं म्हणजे शिक्षकांचं म्हणणं की आम्ही जे शिकवतो आता ऍक्च्युअली जर बघितलं तर सरकारचंही म्हणणं तेच आहे, तुमच्या जे टीईटीचा पेपर आयोजित केला जातो तो तुमच्या अभ्यासक्रमामधून जे तुम्ही शिकवताय त्याच्यानुसार आहे. पण खरी सत्यता जर तपासली तर पेपर 1 जो आहे तो तुमचा कुठपर्यंत आहे तर 5वी पर्यंत आहे, पण प्रश्न तुम्हाला कुठपर्यंत येतात तर 10वी पर्यंत आहेत. दुसरा पेपर जो आहे तो जर बघितला म्हणजे ही सत्यता आहे. म्हणजे शिक्षकांचं इथं जे म्हणणं आहे की तुम्ही या ठिकाणी जे पेपर बनवताय, पेपर जे तयार करताय तर त्याच्यामध्ये येणाऱ्या प्रश्नांची पातळी जी आहे ती पेपर 1 मध्ये 10वी पर्यंत तुम्ही प्रश्न विचारताय, जो की तुमचे 5वी पर्यंतच असायला पाहिजे. आणि पेपर 2 जो आहे, पेपर 2 मध्ये जर गेलात तर पेपर 2 मध्ये पातळी तुमची 10वी पर्यंत असायला पाहिजे किंवा 8वी पर्यंत असायला पाहिजे. 8वी पर्यंत असायला पाहिजे. ते तुम्ही 10वी आणि 12वी पर्यंतचे सुद्धा प्रश्न मागच्या पेपरमध्ये काही संदर्भामध्ये आपल्याला 12वीच्या स्टेट बोर्ड मधले प्रश्न सुद्धा आलेले पाहायला मिळतील. सो त्या पद्धतीने या ठिकाणी हे पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीचे प्रश्न एमपीएससी वगैरे विचारते त्याच पद्धतीचे प्रश्न काही प्रश्न का होईना पण या ठिकाणी टीईटीच्या पेपरमध्ये आलेले दिसून येतात. सो शिक्षकांच्या ज्या मागण्या आहेत त्या रास्तच आहेत. त्या पद्धतीने या ठिकाणी सरकारने विचार करावा आणि याच्यावरती काहीतरी शिक्षकांच्या बाजूनं इथं निर्णय घ्यावा अशी या ठिकाणी सरकारलाही विनंती असेल आणि तुम्ही सुद्धा याला लावून धरायचं आहे. शिक्षक वर्गानं अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे. ठीक आहे, सो तुर्तास तरी काय आहे तर 55 आणि 60 एवढं या ठिकाणी राहणार. याच्यामध्ये जर बघितलं तर माजी सैनिक वगैरे यांना अजून थोडंसं कमी असेल. पण इथं या ठिकाणी जे आरक्षित प्रवर्ग आणि ओपन कॅटेगरी, आरक्षितला 55 आणि ओपनला या ठिकाणी 60% अशीच या ठिकाणी मार्कांची रचना असणार आहे. सो ठीक आहे, मग आजच्या सेशनच्या माध्यमातून इथं थांबूया. चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि या मागणीला कायम तुमच्या सोबत असो, मागणीला पाठिंबा असेल, शिक्षकांच्या कायम सोबत असणार आहोत टेक्स्टबुक सुपर कोचिंगची टीम. ठीक आहे. थँक्यू सो मच.